आम्हाला काहीच वाटत नाही त्याचं. आम्ही आमच्या व्यासपीठासमोर आमचे पोरं डायरेक्ट उभा केले. ती प्रकार ज्यावेळेस घडला अमरावतीचा का कुठला, बहुतेक अमरावतीच ना, ते साक्षीदार आहेत. आम्ही आमच्याच पद्धतीनं त्यांना कसं ताब्यात द्यायचं आणि काय करायचं आम्हाला माहित होतं. एकूणकडे इकडे एक पोलीस, त्या तिकडे एक पोलीस. कारण पोलीस संरक्षण कोणाला आहे? जातीवाद करणाराला, सामाजिक शांतता ठेवणाराला संरक्षण नाही आहे. हे राज्यात अशी प्रक्रिया सुरू आहे 10 वर्षापासून. सामाजिक काम, चांगलं काम करणाराला नाही, जे आडमुठं असेल त्याला संरक्षण आहे. म्हणजे बिगर कामाचे नुसते कोटं घालून हिंडत येत, कामन धामाचे लोकांचे वाटोळं करतात, अशांना द्यायचं काम आहेत त्यांचे. म्हणजे ही पद्धत आहे. अमरावतीचं तर आमच्या लोकांनी डायरेक्ट व्यासपीठाला सगळ्यांनी आम्ही आमचं संरक्षण केलं आणि आम्ही आमचंच दाखवलं आणि आम्ही आमचंच नीट केलं आणि त्याला बहुतेक पोलिसांकडे सुद्धा दिलं. हिंगोलीत तेच होतं. असे कित्येक तरी जागेवरती की ते आम्ही वाच्यता सुद्धा नाही केली. उगा तुम्ही त्याचा विषय काढला म्हणून सांगतो. अरे खेटायचं असतं, राज्यात जगायचं आहे म्हणल्यावर आपण सुद्धा सक्षम लागतो. असं भ्याकाडावणी सरकारच्या जीवावर आणि जनतेच्या पैशाच्या जीवावर नाही जगायचं. तुला पैशाच्या जीवावर जगायची सवय लागलेली पहिल्यापासून, आता मिळत नसून तुला काही. पाटील, आपण बघितलं की 2 कॉन्स्टेबल किंवा ते झेपण्यासाठी सुद्धा नाही आहे. अशा वेळी तुम्हाला वाटत नाही का की चांगलं संरक्षण असावं म्हणून आपल्यामुळे? नाही म्हणता तुम्ही, आवश्यकता नाही. प्रसंग आहेत, काय असतं दादा, तुम्हाला तसा अनुभव पण आलेला आहे. असं वाटत नाही का चांगलं संरक्षण असावं? पण आम्ही कणत नाहीत त्यासारखं हरभरे खाऊ. अच्छा, बळत तू काही खातो, मग तुला सांडच नाही लागायची तर काय होईल? तू नीट खाय ना, जर शिक, नीट राह, नीट खाय, तुला पचन बी दे. वय झालेलं आहे आपलं, मापात बोल. तू असं बोलतो की एखाद्या देशाचं नाही का लय दुश्मनी असते तसं तू बोलत असं गेले आणि तुला वाटतं तू तसं बोलल्यामुळे मी भिन. तुला काळा होता, तू लाल झाला हे 7-8 दिवसात. इतकं टेन्शन घ्यायला लागला तू. फुटन ना तू वाटतं कुर येडपाटा. एवढं टेन्शन कशाला घेतो तू वय बी नाही आता. मी चांगल्याला ही करत नाही. तो म्हणतो मी चांगले अंगावर शिंगावर का अंगावर घेतले मागं म्हणला जाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.